पेपर लीक झाला, त्यासोबत अनेक पेपर लीक झाले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात चालू आहे. नीट पेपर लीक झाल्यानंतर विद्यार्थी प्रचंड नैराश्यात गेलेले होते. या देशातील 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्याला जबाबदार कोण आहेत? या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून काँग्रेस पक्षाने देशभर छात्रों की गूंज या सभांद्वारे विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून मोठमोठ्या सभा घेऊन विद्यार्थ्यांचा प्रश्न या सरकारच्या समोर काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केलेला आहे. त्याचबरोबर संसदेचं अधिवेशन चालू झालेलं आहे. पहिल्याच दिवशी देशाचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन संसदेमध्ये या विषयावर प्राधान्याने चर्चा व्हावी अशी मागणी केली असताना या विषयाला सरकारने बगल दिलेली आहे. त्यानंतर राहुलजी गांधी यांनी काल पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर ही आंदोलन करून या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. आणि गेली 1 महिना झालं जंतर मंतरवर दिल्ली येथे देशभरातले विद्यार्थी त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी बसलेले आहेत. त्याच्याकडे सरकारला आणि या भारतीय जनता पक्षाला लक्ष द्यायला वेळ नाही आहे. भाजपनं इथं आंदोलन केलं ते पंतप्रधानांच्या घरासमोर काँग्रेसनं आंदोलन केलं, त्यामुळे त्यांनी इथं आंदोलन केलं. याकडे कसं बघतात? हे गेल्या 12 वर्षात भारतीय जनता पक्षाची असहिष्णुता किती टोकाला गेलेली आहे याच्यावर याच्या या प्रकारावरून आपल्याला लक्षात येईल की जनतेच्या प्रश्नावरती सामान्य नागरिक असतील किंवा विरोधी पक्ष आंदोलन करतात लोकशाही मार्गाने, हे त्यांचा हक्क आहे. काँग्रेस पक्षाने किंवा सामान्य लोकांनी आंदोलन केलं त्याला प्रति आंदोलन करायचं, त्याला देशद्रोही ठरवायचं, त्याच्यावर संशय व्यक्त करायचा आणि ह्या देशामध्ये अराजक माजवण्याचं काम या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडूनच केलं जात आहे. आणि आज या धाराशिव जिल्हा काँग्रेसच्या ऑफिसच्या बाहेर येऊन या धाराशिव जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठीच्या सूचनेवरून आंदोलन केलं असेल. त्यांचा इथं दुसराच काहीतरी कार्यक्रम चालू आहे. त्या कार्यक्रमातून त्यांनी औपचारिकता म्हणून फेरफटका मारून एक 5 मिनिटांमध्येच धरणे आंदोलन करून निघून गेले. राहुलजी गांधी तिथे काल 3 तास 20 मिनिट बसले होते आणि स्वतःहून गेले नव्हते. पोलिसांनी त्यांना तिथून बळजुबरीनं उचलून नेलं, काल आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. मग आंदोलन करायचं आहे तर जरा तरी तिथं बसा.